पालिका क्षेत्र में प्रदूषण नियंत्रण के दावे खोखले साबित हो रहे हैं। हाल ही में 38 निर्माण स्थलों पर कार्रवाई और सैकड़ों परियोजनाओं को नोटिस देने के बावजूद जमीनी स्तर पर नियमों का पालन नहीं हो रहा है। कई जगह प्रदूषण नियंत्रण उपकरण बंद पड़े हैं और पानी छिड़काव की व्यवस्था भी ठप है। यह आरोप सीधे तौर पर स्थानीय नागरिकों और आम लोगों की तरफ से उठाए गए हैं, जो पनवेल क्षेत्र में प्रदूषण और नियमों की अनदेखी से परेशान है। बिल्डर केवल कागजों में नियम दिखाकर जिम्मेदारी से बच रहे हैं, जिससे नागरिकों में नाराजगी बढ़ रही है। अब इस सवाल यह उठ रहा है कि कार्रवाई के बाद भी सुधार न हो तो आम लोग शिकायत किससे करें। तर जे हवा प्रदूषणाचं कारण आहे ते असं आहे की पनवेल महानगरपालिकेत जी डेव्हलपमेंट होत असते, जे बांधकाम व्यावसायिक विविध प्रोजेक्ट करत असतात, तिथल्या कन्स्ट्रक्शन साइट्स मुळे जे धूळ उडते त्याचा मोठा प्रभाव असतो। PM 2.5 आणि PM 10 हे पर्टिक्युलर ते जे मॅटर आहेत, तर त्याच्यामुळे हे प्रदूषण होण्याचा धोका असतो। तर त्यावर पनवेल महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आपलं ऍक्टिव्हपणे कार्यरत आहे। बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देणे, त्यांनी कंप्लायन्स नाही केला तर स्टॉप वर्क अशी नोटीस देणे, म्हणजे त्यांचं बांधकाम थांबवणे, अशी कारवाई एकंदरीत पनवेल महानगरपालिकेमार्फत होत असते। न्यायालयाच्या निर्देशानुसार बांधकाम प्रदूषणावर नियंत्रित करण्यासाठी कॉर्पोरेशनने समिती गठीत करणे आवश्यक असते। त्यानुसार आपण प्रभाग वाईज समिती गठीत केलेली आहे। त्या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचा माणूस असतो, इंजिनियर्स असतात आणि संबंधित प्रभाग अधिकारी असतात। तर ती समिती काय करते, अशा बांधकाम व्यवसायांच्या भेटी देते, त्याचा रिपोर्ट बनवते। उच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत त्यानुसार त्याचे कंप्लायन्स केलाय आणि त्याचा रिपोर्ट बनवते आणि तो रिपोर्ट पर्यावरण विभागाला सादर करते। त्यानुसार जे कंप्लायन्स करत नाहीत त्यांचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला आपण अहवाल देतो आणि त्यानुसार टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्यांच्यावर स्टॉप वर्क म्हणजे बांधकाम स्थगित करण्याची कारवाई करते। 8 व्यावसायिकांना, बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा यापूर्वी टाउन प्लॅनिंग विभागामार्फत गेलेले आहेत की तुम्ही असं असं कंप्लायन्स करा, अन्यथा तुमचं बांधकाम स्थगित करणार नाही केले। अशा एकूण 38 बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे आतापर्यंत पनवेल महानगरपालिकेने थांबवलेली आहे। विना परवानगी जर एखादा कोणीही व्यक्ती वृक्ष छाटणी करत असेल किंवा वृक्ष तोडणी करत असेल तर त्याला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे तरतूद आहेत। तर त्या याबाबत आपण आपला वृक्ष प्राधिकरण विभागामधले कर्मचारी तिथे जाऊन पंचनामा करतात आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कारवाई होत असते।